विदर्भात पावसाची पुन्हा उघडी पाहायला मिळाली असून बुधवारी विदर्भातल्या विविध जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह चांगलाच पाऊस झाला। शेतकऱ्यांसाठी हा पाऊस संजीवनी ठरला असून नागरिकांनाही पावसानं उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे। बुधवारी विदर्भात मान्सूननं पुन्हा हजेरी लावली। विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बुधवारी सकाळी सुरू झालेल्या रिमझिम पावसाचं रूपांतर दुपारपर्यंत मुसळधार पावसात झालं। वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हवामान आल्हाददायक झालं। ऑगस्ट महिन्यात पावसानं दांडी मारली असताना विदर्भातील हवामानात मंगळवारी रात्रीपासून बदल झाला आणि बुधवार सकाळपासून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला। सर्वाधिक पाऊस वर्धा जिल्ह्यात झाला। इथं सकाळपासून सायंकाळपर्यंत अवघ्या 9 तासात 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मुसळधार पावसानं शहर आणि ग्रामीण भागात पाणीच पाणी साचलं। या पावसामुळे खरीप पिकांना फायदा होण्याची शक्यता आहे, मात्र सततच्या मुसळधार पावसामुळे नुकसान आणि पुराचा धोकाही आहे। वर्ध्यानंतर अमरावतीत 96 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले, नाले तुंबले, ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। यवतमाळात 73 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पावसामुळे तापमानात घट झाली असून हवामान आल्हाददायक झालंय, मात्र सोयाबीन आणि कापूस सारख्या पिकांचं नुकसान होण्याचा धोका वाढलाय। इकडे चंद्रपुरात 53 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पावसामुळे नद्या आणि नाल्यांच्या पाण्याची पातळी झपाट्यानं वाढली आहे। हवामान विभागानं नागपूरसह संपूर्ण विदर्भात येत्या 24 तासात मध्यम ते मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचा इशारा दिला आहे।